डोसा देखो कितना बड़ा डोसा है, मम्मी में खपेगा क्या। तर आपली ऑर्डर येस तर मी तुम्हाला पालीच्या खंडोबाची स्टोरी सांगते. आणि जेवण जेवलो 10 on 10 बाई, परत सांगते 10 on 10. आणि अख्खी ट्रेन रिकामी, अजून पण कोणीच नाही आता ट्रेन मध्ये. रिलॅक्स रिलॅक्स एकदम. हा सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी किरण आमले तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर तो आधी जाऊन बघा, डे 1चा. आम्ही कल्याणपासून जेजुरीला आलो, त्याच्यानंतर कडेपठार पूर्ण चढलो वरती, तिकडून मग आम्ही नवीन मंदिरात पण गेलो आणि खूप मजा केली, खूप. आणि आता झालाय डे 2. आज आम्ही निघतोय पालीचा खंडोबा करायला. सो इकडे ही जी चालली तयारी, अख्खा पसारा पसारा. हे दोघं आपले पुरणपोळी खातायत मस्तपैकी, मम्मीने जे बनवलेले काल. आणि माझी पण तयारी झाली आहे, चहा पिला आता. आता मी पण थोडीशी पुरणपोळी खाते, मग हे सगळं आवरू अँड देन निघू. आपली ट्रेन कितीची आहे? 8:30ची ट्रेन आहे. स्वतः आवरू आणि निघू. तुम्ही पण आमच्या सोबत राहा. अशा प्रकारे आम्ही रेडी झालेलो आहे, सगळा पसारा आवरला, बॅगा भरल्या आणि आता आलो इकडे खालती नाश्ता करायला. आणि ही निकिता, मम्मी आणि पप्पांनी आज आम्हाला सरप्राईज दिलेलं आहे. तो म्हणजे गजरा. दाखव दाखव. मी पण लावलंय सकाळी सकाळी. पप्पा खालती गेलेले चहा आणायला आणि आमच्यासाठी गजरा पण घेऊन आले. सो ह्या दोघांनी घातलंय येल्लो आणि हिने घातलाय पिंक आणि मी घातलाय ग्रीन, कारण आम्ही काहीच डिस्कस नाही केलं. हे दोघांनी डिस्कस केला निकिता. हा, या दोघांनी डिस्कस केला का आपण येल्लो येल्लो घालू. आणि आम्ही आलो असेच कुठले पण कपडे घेऊन. सब समजते है, कुछ कोइन्सिडेंस नहीं है. सो आता आम्ही मागवलाय नाश्ता. मी खाणार आहे मिसळ, ही खाणार आहे मिसळ, मम्मी डोसा, पप्पा मिसळ. सो आता मिसळ येऊ दे, मग आम्ही टेस्ट करून तुम्हाला रिव्ह्यू देतो कसं आहे. मग आता इकडून आपण जाणार आहेत सातारा, मग तिकडून पालीचा खंडोबा. येस. सो आमची मिसळ आलेली आहे, पप्पांची पण आली आहे. आता पप्पा टेस्ट करतील. आम्ही दोघे एकाच प्लेट मध्ये खातोय, कारण आम्ही खाल्ले पुरणपोळी, त्याच्यामुळे. कशी आहे पप्पा टेस्ट? चांगली आहे. पुरणपोळ्या खाल्ल्यात आम्ही, त्याच्यामुळे मग आम्हाला आता तेवढी पण भूक नाही, म्हणून आम्ही दोघे शेअर करतोय. आणि मम्मीचा डोसा अजून आला नाही. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. सेटिंग स्टँडर्ड्स. स्टँडर्ड्स आर सो हाय. खाना लवकर निकिता, टेस्ट कर ना. चलो अभी मैं भी खाती हूँ. ये डोसा देखो कितना बड़ा डोसा है, मम्मी में खपेगा क्या? मम्मी में नहीं खपेगा. चला आता आपण पण खाऊ. अरे बॉटली ये ना, आधी स्टोरी झाली. डन विथ नाश्ता, गोइंग बॅक टू द रूम. आणि इकडून आपल्याला दिसतो नवीन गड. हा, आणि हा आमचा हॉटेल काल दाखवला, मल्हारीन. 1 नंबर रूम्स.
आणि इकडे थोड्या पुढे स्नॅक्स कॉर्नर आहे, श्रीनाथ स्नॅक्स कॉर्नर. एक नंबर नाश्ता. इफ तुम्ही येताय तर तुम्ही इकडे खाऊ शकता. काय बोलते तू? काय तिकडे नाश्ता कसा होता? हा ना, जर तुम्ही आमचा ब्लॉग बघून येताय तर तुम्ही इथे खाऊ शकता. एक नंबर आहे. आणि इकडून व्ह्यू पण एक नंबर आहे. चला, सो आम्ही निघलोय आता. बाय बाय रूम. पप्पांनी रूम लॉक करायला घेतला आणि आता लिफ्ट बिघडली आहे, सो आम्हाला चालत चालत न्यायला लागेल. लेट्स गो. सो अशा प्रकारे आम्ही जेजुरीला बाय बाय बोलते हुए सो आता आम्ही परत आलोय जेजुरी स्टेशनला. आणि आता परत ते क्रॉस करून तिकडे जायचंय, त्या साईडला येईल आमची ट्रेन. सो आता आम्ही जाणार सातारा. ट्रेन थोडी लेट आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे बसलोय. त्या साईडला बसायला नाहीये ऍक्च्युली. मग इकडे आता वेट करतोय, मग तिकडे जाऊ, ट्रेननी बसू आणि मग जाऊ साताऱ्याला. सो आता आम्ही प्लॅटफॉर्म 1 वरून प्लॅटफॉर्म 2 वर आलोय आणि आमची ट्रेन 1 तास लेट आहे, जी अजून आली नाही. येते, सुपरफास्ट आहे. 1 तास लेट, आता येईल. और ये है आणि मम्मी बघ फुल भाई हिरोईन वाली वाइब्स. गॉगल बिगल घालून फोन बघते मम्मी. बॅग आणल्यात, आता ट्रेन येईल, मग आम्ही जाऊ साताऱ्याला. येस, हो फायनली ट्रेन आली आहे. आणि आमचा प्लॅटफॉर्म, आमचा डब्बा इकडे येणार आहे, तिथे आम्ही उभे आता प्लॅटफॉर्म S2 मध्ये. सो आता आम्ही पोहोचलोय साताऱ्याला आणि आम्हाला इकडे रेल्वे स्टेशनला ऍक्च्युली बॅगा ठेवायच्या होत्या, बट इकडे लॉकर सिस्टमच नाहीये. त्याच्यामुळे मग रेल्वे स्टेशनला बॅगा न ठेवता आम्ही रिक्षा केली आहे आणि सगळ्या बॅगा मागे टाकल्यात. आणि आता आपण चाललोय पालीचा खंडोबा करायला. आणि इकडून स्टेशन पासून ऍक्च्युली खूप लांब येते. सो लेट्स गो. आम्ही वेळेचा पुरेपूर फायदा करतो गाईस. मी आणि माझी मम्मी वेळेचा पुरेपूर फायदा करतो. आम्ही जे झोपून आलोय आता ट्रेन मध्ये, जाऊन झोपलो, मस्त झोपली. ती पण झोपलेली जराशी, पण तिची झोप नाही झाली वाटतं. आम्ही दोघं झोपलो आणि मग आलो इकडे. आता जाऊया तिकडे आणि बघूया तो मंदिर कसं आहे. आमचा हे सेकंड टाइम मिस होता वाचले, कारण ट्रेन लेट होती त्याच्यामुळे मग आम्ही स्किप करणार होतो पालीचा खंडोबा. बट लास्ट टाइम पण आम्ही स्किपच केला. लास्ट टाइम आपण गेलेलो नाही का बहिणीच्या गावाला, तेव्हा आपण ते स्किपच झालं आमचं, लेट झालं म्हणून. तर आज बोलू जाऊ दे, जाऊनच येऊ. परत आपल्याला 3:30ची गाडी आहे इकडून पंढरपूर. सो फायनली आपण पोचलोय पालीचा खंडोबा बघायला. आणि गाडीवाले काका एवढे भारी होते ना, फुल स्पीडला आलोय आम्ही. आम्हाला वाटलं नव्हतं किती किलोमीटर आहे, 35 किलोमीटर्स आम्ही आलोय 1 तासामध्ये. रोड पण चांगले आहेत आणि काकांची ड्रायव्हिंग पण एकदम भारी आहे. सो हा एंट्री गेट आहे. आता आपण जाऊया आतमध्ये आणि घेऊया दर्शन.
आणि ह्याची हिस्ट्री पण मी तुम्हाला सांगते काय हिस्ट्री आहे. सो लेट्स गो. सो आता इकडे आपण सगळं घेऊया सामान. अर्धा तर आपण घरातून आणलंय आणि अर्धा घेऊ. चपला वगैरे आपण इथेच काढूया. हे सगळं घ्यायला घेतलंय अँड देन इकडून जाऊया आतमध्ये. गर्दी आहे खूप, म्हणजे ठीक आहे एवढी पण नाही वाटत आहे, बट गर्दी आहे. आता बघूया आपण इकडे कसं काय आहे आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. लाईन इकडून स्टार्ट होते ती डायरेक्ट गोल फिरून, म्हणजे अख्ख्या मंदिराला ऑलमोस्ट प्रदक्षिणा घालून आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते. सो हा ओटीचं सामान आम्ही घेतलंय आणि आणि इकडे गर्दी बघा, बरीच गर्दी आहे. जाम गर्दी. इकडे पुढे पिंड आहे. चलो जाऊया. वातावरण एक नंबर आहे बघ. हा पिंडी आहे. सो आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही भंडारा उधळतो. तुम्ही दोघं उधळा मग मी उधळ. उघडावर पण आता मला ते भंडारा माझ्या तिथली तरी लागली. सो आपलं दर्शन आता झालेलं आहे आणि मी तुम्हाला स्टोरी सांगणार. जस्ट हे जे म्हाळसा देवी आहे ना तिचं माहेर इकडे आणि खंडोबाचं आणि म्हाळसा देवीचं इकडे लग्न झालंय. थांबा आपण काकांना विचारू स्टोरी. पहिलं मूळ स्थान इकडे शंभूबळी होतं डोंगरावर. तिथं पाराय गवळण इथं परत तिला जमत होतं राहायला. मग वय झालं तिथं, मग ते इथं स्थान झालं खंडोबा मंदिर मध्ये. लग्न असतं देवाचं. हा माळसा आणि खंडोबाचं लग्न असतं. पौष महिन्यात यात्रा असते. थँक्यू. सो तेच इकडे खंडोबा आणि म्हाळसा देवीचं लग्न इकडेच झालेलं आणि ऑल ओव्हर
खूप चांगलं आहे इकडे, वातावरण पण चांगलं आहे आणि एक नंबर स्पॉट. कसं वाटलं? मस्त छान वाटतं. छान वाटलं, छान तर वाटलं बाबा. येऊन इथे खंडोबाला भेटून छान कोणाला नाही वाटू शकत. सो आता दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण जाऊ, काहीतरी खाऊ जेवूया, म्हणजे सकाळी नाश्ता केला त्याच्यावर आता भूक पण लागली. सो आता जेवू आणि देन परत रेल्वे स्टेशनला जाऊ. मग आपली परत ट्रेन आहे, मग तिकडून आपल्याला जायचं कुठे आहे? तिकडून पंढरपूरला. तिकडून आपल्याला जायचं पंढरपूरला. चला जेवायसाठी आपण ठिकाण शोधूया एखादा. सो इकडचं वातावरण खूप छान आहे, मस्त थंड थंड हवा आहे. आणि आमचं जेवणाचं थोडं चेंज झालंय की आम्ही इकडे नाही जेवत, थोडं पुढे जाऊन वगैरे जेवू. थोडं पुढे थांबू आणि जेवू, कारण इकडे नाश्ता वगैरे आणि नाश्त्याला तेच आहे वडापाव. तो वडापाव परत कोण खाईल? वडापाव आणि इकडचे मला वडापाव एवढं खास नाही वाटले टेस्ट मध्ये. सकाळची मिसळ भारी होती एकदम, झंझरीत. डोसा पण मस्त होता. वातावरण बघा किती भारी, हवा सुटली मस्त. सो आता आपण जेवायला थांबलोय, तिकडून निघलो आणि मग इथे मध्ये रस्त्यात जेवायला थांबलोय. आपली 3:15 नाही 3:30ची ट्रेन आहे. सो आपल्याला फटाफट घेऊन निघायचंय. ऑर्डर दिली आहे, तर आपली ऑर्डर येस तर मी तुम्हाला पालीच्या खंडोबाची स्टोरी सांगते, जी आपल्याला काकांनी थोडीशी सांगितली, पण ती थोडीशी मला नीट समजली नाही, म्हणून मग मी सर्च केलं का काय आहे स्टोरी. सो स्टोरी अशी आहे की पालाई नावाची गवळण होती. ती गवळण इकडे राहायची आणि जेव्हा खंडोबा मणी मल्हारला मारण्यासाठी जात होते सैन्य घेऊन, तेव्हा ते इकडे घोडे थांबवलेले त्यांनी इकडे. आणि मग जी पालाई होती तिने त्या सगळ्यांना जेवायला वगैरे घातलेलं, म्हणून इकडचं नाव पडलं पाली तिच्यावरून. आणि दुसरी स्टोरी तर आपल्याला माहिती आहे, जी खंडोबाची आहे आणि म्हाळसा देवीची स्टोरी आहे, की म्हाळसा देवीचा जन्म इकडचा आहे आणि खंडोबा आणि म्हाळसाचं लग्न इकडेच झालेलं आहे. सो ते पण एक स्टोरी आहे इकडची. आणि अजून पण काय असतं तर ते काय आपल्याला माहित नाही, बट एवढं एक मला समजलं इकडची स्टोरी. सो आता आपलं जेवण येईल, आपण फटाफट जेवू. जेवणामध्ये काय नाही, बेसिकच मागवलंय, चपाती आणि पनीर टिक्का वगैरे. बाकी काय नाही असं स्पेशल काय मागवलं नाही, कारण आपल्याला परत आता ट्रेनने असं झोपून जायचंय. सो झोपेल असंच जेवण मागवलंय. सो आता आपण जेवू आपलं जेवण आल्यावरती आणि मग जाऊ पंढरपूर. सो आपलं जेवण आलेलं आहे, चपाती, भाजी, सलाड, कांदा सगळं आलेलं आहे. आता फटाफट जेवू आणि जेवण झाल्यावर मग तुम्हाला टेस्ट सांगतो कसं आहे. कसं आहे निघतं जेवण? एक नंबर आहे, एकदम एक नंबर आहे जेवण. चपाती एकदम सॉफ्ट आणि भाजीची टेस्ट एक नंबर आहे. वर्थ इट. प्लेस पण टेनटेन, टेस्ट पण टेनटेन आणि सर्व्हिस पण. आता कालचं जेवण पेक्षा आजचं जेवण एक नंबर होता. सकाळची मिसळ फेल झाली आजच्या जेवणावर, आजचं जेवण एक नंबर होतं. क्वांटिटी पण एवढी होती, 2 चपात्यात माझे सगळ्यांचे पोट टाईट. आणि 2 डिश मागवलेले भाजीचे, ते पण संपले. म्हणजे असं पुरेशीर जेवण झालं, मजा आली. आता आपण जाऊया स्टेशनला, ट्रेन आहे. तुम्हाला काय वाटतं? जेवण मस्त होतं, एक नंबर जेवण. चपात्या इतक्या आपण घरात करतो सॉफ्ट, तसेच चपात्या हॉटेलमध्ये म्हणजे या चपात्यांची अपेक्षा नसते, पण एक नंबर मस्त, खूप छान होतं, खूप छान. हॉटेल कॅन्सल केली आपण, चपाती खाऊन. आम्ही 4 आणि काका, आम्ही 5 जण जेवलो आता मस्त पोट भरून. आता जाऊया. हा ना, पहिल्या खासातच असं एकदम भारी वाटतं ना, काय टेस्ट आहे, मजा आली. आणि जर तुम्हाला त्याचं लोकेशन पाहिजे असेल तर माझ्या इन्स्टा आयडी वर जाऊन तुम्ही चेक करू शकता.
तिकडे पण मी रिव्ह्यू दिलाय, सो तुम्ही जाऊन बघा. आपल्याला इकडे काय हायवे ना, कुठला हायवे? सातारा हायवे मध्येच तुम्हाला लागेल. पालीवरून रिटर्न येताना लागेल महाराजा हॉटेल, पुणे बँगलोर सातारा हायवे. ओके, सो लेट्स गो. आता पंढरपूर करू. पंढरपूरला आपला हॉल्ट आहे आज आणि मग उद्या दर्शन घेऊ. आज हॉल्ट आणि उद्या दर्शन. सो आता आपण इकडे आलोय सातारा स्टेशनला. हा स्टेशन आहे आणि आपल्याला गाडी भेटली आहे कारण गाडी साताऱ्यावरूनच आहे. सो ती गाडी पण भेटली आपल्याला. आणि जेवण जेवलो 10/10 बाई, परत सांगते 10/10. आणि आमची सीट इकडेच आहे अशी. इकडे 2 आहेत, इकडे 3 आहेत आणि इकडे 1 आहे. आणि हे लोक बघतात व्लॉग. आता आम्ही अख्ख्या ट्रेन जर्नी मध्ये आमचे व्लॉग्स बघणार 10-12 वेळा. मन भरेल तवर. तुम्ही पण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजून काय असेल ते पण करा. आणि मग आता काय, आम्ही गेम्स पण आणलेत तसे आम्ही खेळायला 9 वाजेपर्यंत. बट मला नाही वाटत आता गेम्स कोणी खेळेल, कारण व्लॉग्स आता बघेल व्लॉग आणि मग झोपतील सगळे ताणून, है ना? हा, आता आम्ही जेवलोय ना मस्त पोट भरून, आता झोपणार. चलो फिर ब्लॉग देखो तुम जाके, फर्स्ट ब्लॉग हम भी देखते हैं हमारा ब्लॉग. मन भरे सवर. सो आता वाजायला आलेत 6 आणि आम्ही जस्ट सांगली सोडलंय. निकिता वरती झोपली आहे, मी आता उठली, माझी झाली झोप. आणि अख्खी ट्रेन रिकामी, अजून पण कोणीच नाही आता ट्रेन मध्ये. थोडं भारी वाटते. आता जस्ट सांगली सोडली. आता बघू हे लोक कधी उठतील, तोपर्यंत मी काहीतरी एडिट करते व्हिडिओ वगैरे. सो एक और मेंबर उठ चुकी है आणि आम्ही दोघी याचा व्ह्यू बघू. आम्ही दोघे आता व्ह्यूचा आनंद घेऊ. हा ना, अख्खी ट्रेन रिकामी आहे. इकडून असं दाखवलं मी, इकडून असं अख्खा रिकामी दिसतंय. एकदम क्रेझी वाटतंय, बट कोणच नाही तर. सो आता पप्पा पण उठले आणि पप्पांनी आम्हाला खायला दिला. आता दाखव काय आहे. हॉट चिप्स आणि कॉफी. हॉट चिप्स आणि कॉफी. आता आम्ही खातो, आम्हाला भूक लागलेली. आता दुसरी कामं पण नाही आहेत आम्हाला. आता पण ट्रेन थांबली आहे. कुठलं स्टेशन आहे? मिरज स्टेशनला थांबली आहे ट्रेन. आता आम्ही खातो. सो आता सगळे उठलेत आणि सनसेट होने को है, ये देखो. सनसेट हो चुका है, सनसेट नहीं दिखने वाला गाइस. चलो कोई नहीं, या बाजूने अशा प्रकारे सनसेट झालेला आहे आणि आम्ही आहेत अजून इकडेच सन सोबत अभिनय सेट होते. आम्ही आता चाललोय पंढरपूरला आणि अजून पण पूर्ण गाडी रिकामी आहे. कोणच नाही अख्ख्या गाडीमध्ये. अख्ख्या डब्यात आम्ही 4घच आहेत, कोणच नाहीये. सो आता आम्ही खातोय शेंगा आणि चिप्स. आणि आता आम्ही गेम्स पण खेळणार आहेत. गेम्स मध्ये आमच्याकडे आहे हाऊजी, सेकंड ऑप्शन आहे पत्ते. सो आम्ही पत्ते खेळणार आहेत कारण हाऊजी चौघांमध्ये जास्त मजा नाही आली. बघा ही जी बोबडी आता चोळली आहे. काय रे गीता, असे चुकीचे शब्द बोलायचे नाही म्हणून. आणि काय बोलू शकतो
पप्पा फिर से हार चुके हैं. माझ्याकडे जे होता आम्ही गुलाबचोर खेळतोय. आम्ही गुलाबचोर खेळतोय आणि पप्पा सेकंड टाइम हारले. तुमची आहे नाही तू चलो मूग डाळ खालो गाईच. कशाला बघते ठीक आहे तुला पण घातला इथला आता दुसरा काहीतरी खेळूया ना. पाच पत्ते खेळू आता. जास्त वेळ राहतो बाकीचे गेम एवढे टिकत नाही. पाच पत्ते खेळू चला आता. और ये पत्ते चेपते हुए बट ही जुगारी नाही. हिला खेळता नाही येत नाही. हिला अर्धे गेम्स येतच नाही खेळता. होईल होईल हळूहळू होईल. या बघा. पंजा आहे आमचा जोकर. काय जोकर आता आम्ही खेळतोय 9 पत्ते. काय आहे जोकर? चौका. सो गाईज 8 जोकर आहे. 8 जोकर आहे. काय चिटिंग करता रे तुम्ही? खालती टाका ना आम्हाला पण दिसू दे काय पत्ता टाकता. सो माझी गेम झालेली आहे. कोणाची पिस्ती आहे? किती उरलेत तुमचे? तुझे किती उरलेत? माझे एकच उरलाय माझा. काय उरले? चक्का तुझे पंजा. सर्वात छोटा पत्ता ठेवून पण एक्क्याला मम्मीने जोकर लावला. मला एक्का किंवा एक चक्का दोघांपैकी एक होता म्हणून मी बरं चक्क्याला सोडला आणि काय फायदा. मेरा नाम पूजा है महाराष्ट्र की बेस्ट फ्रेंड मीरा की शादी मला 2 जोकर होते. 2 मीरा की शादी मीरा की शादी नाही हमको नहीं दादा भाई. कोणाची ख्वाहिश आहे का कुठलं गाणं ऐकायचं आहे आवडीचं? मम्मा कुठला राहिलाय तुझा? कुठला राहिलाय मम्मा? माझं एवढे होते माझे. राहिला कुठला आहे पण? हे बघ माझे चक्के आहेत. थांब नाही 2 मिनिटं थांब. माझं 70 राहिले. माझे 3 राहिले. सत्ता. नाही तो नाही माझा. तो मी जोडीला आला घेतला म्हणजे मला भेटला असता. मग आता माझं पण 7च राहिलंय. माझे 4 बदाम हे म्हणजे फ्लावरचा आहे. तेरे को गुल्ली मत पलाओ. सांगा आता. 2 पत्ते काढायचे आता हलका निघाल 2 पिसाचा. कुठले 2 पत्ते काढायचे? पत्ते घ्या. एक तो घ्यायचा एक मी घेतो. याचा मेरी पिशी आ गई गाइस. फाइनली मेरी पिशी आ गई. मेरी खुशी काय आली म्हणजे मेरी पिशी आ गई. तेरी खुशी निकिता दे पत्ते झाला. दे पत्ते झाला. सो आता आमचा खेळून वगैरे झालाय. खूप मजा केली आम्ही एवढ्या वेळा आणि समजलंच नाही टाइम कसा गेला खेळता खेळता. सो आता नेक्स्ट स्टेशन आहे पंढरपूर. तर आमची पॅकिंग झालेली आहे. आम्ही उतरायला रेडी आहेत सगळ्या बॅगा वगैरे काढून. सो आता उतरतो, रूमवर जातो, फ्रेश होतो, मग बघू पुढचं काय आपला सिच्युएशन आहे. जसं तिकडे जाऊन किती टाइम उरतो त्याच्यावरती आपण फिरतोय का, खातोय आणि झोपतोय. सो बघूया आता पोहोचल्यावर आहे आपला.
सो अशा प्रकारे आम्ही पंढरपूरला आलेलो आहे, पोहोचलेलो आहे. आता आम्ही जातो रूम वरती. दादा गाईस, तुम्ही इमॅजिन करा मी इथे मी दिसते का नाही माहित नाही. सो इथे आम्ही थांबणार येतच येतात. इकडे आपण आता थांबणार आहेत. आज आपला स्टे इकडे, उद्या पण आय थिंक आपला स्टे इथेच. आपण परवा जाणार आहे तिकडे. आणि बाहेरून असं वाटतं जरा चांगलं असणार आहे रूम. सो हा आहे आमचा रूम. हे आमच्या बॅगा. इकडे आहे वॉशरूम्स अँड दिस इज द स्टे. 1 2 3 4 5 बेड. वाव, गुड 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 गुड. काय इकडे कपाट पण आहेत का? मस्त कपाट पण स्वच्छ आहेत, वॉशरूम्स पण स्वच्छ आहेत, सब अच्छा आहे. बॅग्स पण आतमध्ये राहतील. इकडे पण एक मोठा कपाट आणि इकडे छोटा कपाट. चलो ये सही आहे. सो आता आम्ही सगळ्या बॅगा वगैरे ठेवल्या रूम मध्ये. आता आम्ही चाललोय बाहेर, थोडं फिरतो, काहीतरी खातो पितो आणि मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. फोन मध्ये एवढं क्लिअरली कॅप्चर होत नाहीये. एवढं भारी वाटतंय ना इकडे. एक नंबर असं म्हणजे एकदम भारी आहे इकडे. फोटोज वगैरे पण मस्त येतील आणि बसायला पण मस्त जागा आहे. हे बघा मस्त आहे. खूप मोठी एरिया आहे. रूम्स पण खूप आहेत आणि आतमधून रूम्स पण भारी आहेत. डेकोरेशन मस्त आहे. लाइटिंग्स एक नंबर आहेत. सगळा मस्त आहे. रिलॅक्स एकदम. हा, तो आपली पहिली डिश आलेली आहे, सँडविच. आणि अजून बाकीचे डिश येत आहेत. सो आपण आता सँडविच करूया एन्जॉय. का किती खालती. सेकंड डिश पण आलेला आहे आणि हे सगळे कसे बघतात. मी व्हिडिओ चालू केले म्हणून. घे So let's see. सगळे सेमच आहे. लोडेड तो है. और ये थर्ड डिश एंड लास्ट फ्राइज. So here we end with kulfi. Yay! So let's enjoy kulfi. सो आता खाल्लं आम्ही. जेवलो नाही कारण आमचं पोट ऑलरेडी भरलेला. ट्रेन मध्ये चटरपटर एवढं खाल्लेलं का बस रे बस. सो पोट भरलेलं म्हणून लाईट खाल्लंय. आता जाऊन झोपतो. मग उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचंय. उद्या आपण अख्खा पंढरपूर फिरणार आहेत मस्त. तर तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला उद्याचा व्लॉग येईल. कारण हा व्लॉग मी इकडेच एंड करते. सो तेच उद्या फिरू आपण पंढरपूर. एक स्पेशल व्लॉग कारण उद्या अख्खा दिवस आपण पंढरपूर मध्येच आहेत.
सो आतासाठी बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट.